श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। तर बघा मंडळी, काय होतं, आपल्या मुली 13 वर्षाच्या झाल्या का आजकाल तर लवकरच पिरियड्स येतात। 12-13 वर्षाच्या झाल्या का मुलींना पिरियड्स येतात। त्यानंतर महिलांचं पण एक 45च्या नंतर आपल्या महिलांचे पिरियड जाण्याची वेळ असते। तर असे असतात, तर काय होतं, जेव्हा पिरियड्स येतात ना तेव्हा बऱ्याच जणांना त्रास होतो। तर मुलींना जास्त करून त्रास होतो, त्याचं कारण असं आहे की आता एक पौष्टिक आहार नाहीये आणि त्यामुळे काय होतं, त्यांची तेवढी सहनशक्ती राहत नाही। आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे, जेव्हा पिरियड्स येतात तेव्हा आपल्या जे शरीरातल्या नसा असतात त्या प्रसरण अंकुचन पावत असतात। तसंच पिरियड जाताना पण होतं, तर प्रसरण अंकुचन पावत असतात। तर त्यावेळेस काय होतं, त्या नसा ताणल्या जातात, तर त्यावेळेला आपल्याला काही वेदना होतात। मग बघा, बऱ्याच वेळा काय होतं मुलींना की पिरियड्स आले की खूप पोट दुखतं, ओटीपोट खूप दुखतं, खूप ओटीपोट दुखतं आणि मग त्या अक्षरशः रडतात, झोपतात, असं इतकं काही काही जणांना त्रास होतो। तर अशाच कारणासाठी ना आपल्या केंद्राचे एक प्रोडक्ट आहे, तर त्याचं नाव आहे नारी संजीवनी काढा आहे। बघा, हा तर नारी संजीवनी काढा आहे। तर हा जो आहे, हा तुम्हाला थोडा उलटा दिसेल, सॉरी, पण आता काय करणार आहे, माझा फ्रंट कॅमेराचाच आहे। तर हा नारी संजीवनी काढा आहे, हा याचा इतका इफेक्ट आहे, हा जर आपल्याला पोट दुखत असेल, पिरियड्स मध्ये पोट दुखत असेल, जास्त ब्लडिंग होत असेल किंवा पिरियड्स वेळेवर येत नसेल, मागे पुढे होत असेल, कधी कधी काय होतं 1.5 महिना होऊन जातो तरी येत नाही, कधी कधी लवकर पण येतात। बऱ्याच महिलांना हा पण प्रॉब्लेम असतो की 20 दिवसातच काही पिरियड्स येतात, 20-22 दिवसात येतात, तर हे पण असतं। तर अशा पण म्हणजे पिरियड्सची कुठलाही प्रॉब्लेम असेल, तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असेल, तर त्याच्यासाठी ह्या नारी संजीवनी काढा आहे। त्याचं काही एवढं असं खूप हे नाही, हा आयुर्वेदिक आहे, त्याचं तुम्हाला साईड इफेक्ट काही होणार नाही, फक्त तुम्हाला ते औषधाच्या नियमाने घ्यायचं आहे। त्याला फक्त आपल्याला सकाळी अनाशा पोटी घ्यायचं आहे 2 चमचे, आणि ते वयानुसार आहे। जर मुली तुमच्या कमी वयाचं असेल तर त्यांना 1च चमचा द्या, आणि मोठे असेल मुली तर म्हणजे 15-16 अशा वर्षाच्या असेल तर 15 वर्षापर्यंत तर तुम्ही 1च चमचा द्या, 16-17 वर्षाच्या मुली असेल तर 2 चमचे द्या। तर असं तो द्यायचा काढा, आणि त्याच्यानंतर अर्धा तास काही खायचं नाही। तर बघा, तुम्हाला पिरियड्स मध्ये किती पण पोट दुखत असेल, तुम्ही हे औषध, आणि असं काही नाही सकाळी आता इतर वेळेला आपण सकाळी घ्यायचं, पण जेव्हा आपलं पोट दुखतं तेव्हा जरी आपण घेतलं तरी आपल्या अर्धा तासात लगेच आराम पडत असतो। म्हणजे इतके म्हणजे पॉवरफुल औषध आहे, खरंच खूप गुणकारी औषध आहे। आणि जर आपल्याला बऱ्याच जणांना काय होतं बघा, बऱ्याच महिलांना काय होतं की पिरियड्स आहे ना 2-2, 3-3 महिने येत नाही, म्हणजे रेग्युलर पिरियड्स येत नाही किंवा पिरियड्स असे हेच नाही राहत। त्याच्यामुळे काय होतं, त्यांना प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम येतो, प्रेग्नन्सी राहत नाही, आणि राहिली तर कळत पण नाही, असं पण होतं। तर त्यांच्यासाठी सुद्धा ही ट्रीटमेंट आहे। ह्या जर आपण ह्या बाटल्या जर आपण 3-4 अशा घेतल्या ना बाटल्या, आपण रोज म्हणजे रेग्युलर औषध घेतलं, हे 3-4 महिने जर घेतलं ना, 3 महिने, तर तुम्हाला हा कायमचा तुमचा तो त्रास आहे ना तो निघून जातो। आता आमच्याकडे बरेच जण येतात बघा की काही पिरियड्स आमचे रेग्युलर येत नाही, त्यामुळे काय होतं, प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम येतो, आम्हाला एक तर कळतच नाही, एक तर राहतच नाही, शक्यतो म्हणजे 90% तर राहतच नाही, जर पिरियड्स रेग्युलर नसेल तर राहतच नाही। तर ते मग असे प्रॉब्लेम असतात। मग डॉक्टरकडे सुद्धा आपण गेल्यानंतर डॉक्टर सुद्धा पहिले तेच औषध देतो की पहिले तुमचे पिरियड्स रेग्युलर करा आणि नंतर मग तुम्हाला प्रेग्नन्सी राहते। तर हे असतं। मग आता आपल्याला डॉक्टरकडे गेलं तर आपल्याला खर्च खूप लागतो, माहिती आहे आपल्याला खर्च किती। हेच जर आपण घरी घेतले ना, ह्या औषध घेतलं नाही घरच्या घरी, तर आपल्याला त्याचा नक्की फायदा होतो। आपण औषध घेऊन बघा, तुम्ही एक बाटली घ्या, पहिले एक बाटली आपण घ्या आणि त्याचा अनुभव घ्या। जेव्हा आपलं पिरियड्स मध्ये पोट दुखतं, आपण 1 चमचा औषध घेऊन बघा, अर्धा तासात पोट राहील। समजा आता नंतर पण महिलांचं मोनोपॉज सुरू होतं बघा, 40 नंतर महिलांचं मोनोपॉज सुरू होतं, त्यावेळेस पण महिलांना खूप त्रास होतो बऱ्याच वेळाला, म्हणजे त्यांना एक तर खूप लवकर पिरियड्स येतात, किंवा उशिरा आलं तर काही प्रॉब्लेम नाही, पण काही काही महिलांचे खूप लवकर पिरियड्स येतात, कधी कधी खूप जास्त अंगावर जातं, कधी कधी काही असे त्रास होतो, त्याचा भरपूर त्रास होतो, मोनोपॉजचा खूप त्रास होतो। तर त्याच्यासाठी सुद्धा हा काढा अगदी गुणकारी आहे। जर तसं पण असेल तरी आपण हा काढा वापरा,
त्याच्यासाठी 3-1 महिने 3 महिन्याचं शक्यतो कसं असतं बघा, आयुर्वेदिक औषधं जे असतात ना हे 3 महिने आपल्याला रेग्युलर घ्यावे लागतात. 3 महिने जर रेग्युलर घेतले ना आपला तो जो काय आजार असतो मुळापासून जात असतो. म्हणून आपण जर हे औषध जर आपल्याला किंवा आपल्यापैकी कोणाला किंवा आपल्या घरात आपल्या ओळखीचे जर कोणाला जर असा प्रॉब्लेम असेल ना, पिरियड्स मध्ये पोट दुखतं, ब्लडिंग जास्त होतं किंवा एक तर रेग्युलर पिरियड येत नाही, 2-2 3-3 4-4 महिने पिरियड्स येत नाही, तर त्यांनी हा औषधाचा नक्की उपयोग करा. आता मला मागे एका ताईने कमेंट केली होती, आता नेमकं ती बरेच दिवस झाले मला आठवत नाही ती व्हिडिओ होती, पण त्या ताईने कमेंट केली होती, जर ती ताई बघत असेल तर बघा. त्या बोलली होती की मी औषध घेतल्याशिवाय म्हणजे मला गोळी घ्यावी लागते, गोळी घेतल्याशिवाय पिरियड्स येत नाही. तर तिने सुद्धा हा काढा आहे, हा काढा चांगला जर तिने सुद्धा घेतला आणि चांगले 3 महिने घेतलं तर तिचे सुद्धा पिरियड्स रेग्युलर यायला लागते. तर असं हा खूप असं म्हणजे हे सगळं आयुर्वेदिक आहे, त्यामुळे काही असं हे करायचं काहीच घाबरण्याचं किंवा त्याच्याने साईड इफेक्ट होणार किंवा जास्त काही होणार असं काहीही होत नाही. त्यामुळे तुम्ही हे औषध नक्की घेऊन अनुभव घ्या. तर असो, आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.